5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी। सत्य काय आणि असत्य काय याचा शोध जे घेतात ते सगळेजण जिकडे धावतात तिथे न धावता स्वतःच्या विचारानं योग्य दिशेनं पावलं टाकतात। जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। खरं सांगू का, तुमच्या बरोबर श्लोकावर बोलायचं आणि व्हिडिओ करायचा म्हणजे मला याचा अर्थ माहिती असला पाहिजे, म्हणून मी तो शोधण्यासाठी प्रयत्न केला, लिहून वगैरे सुद्धा काढलं, पण मला काही कळलं नाही। आता ना आपण तुला समजेल अशा भाषेत बोलूया बरं का। साच म्हणजेच सत्य काय आहे याचा शोध घ्या आणि तसं वागा असा आग्रह या श्लोकात का बरं धरलाय? तर बऱ्याचदा काय होतं, लोक जसं वागतात ना तसंच आपणही वागायला जातो विचार न करता। म्हणजे बघ ना, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तरच आपण फेमस, लोकप्रिय अशी समजूत आहे की नाही अनेकांची। नाही म्हणजे लोकप्रियता मिळवणं चुकीचं नाहीच आहे, पण ज्यांना असे घाणेरडे फोटो बघण्यामध्ये, वेडेवाकडे नाच बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे ते आपले फॉलोअर्स व्हावेत म्हणून त्यांच्या भावना उत्तेजित करणारे फोटो आणि व्हिडिओज आपण टाकणं बरोबर आहे का? छे छे, काहीतरीच काय। लोकप्रियतेसाठी वाटेल त्या थराला जाणारी जशी मंडळी आहेत ना, तशीच आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नको ते वाद उकरून काढणारी सुद्धा मंडळी आहे। मोठ्या मोठ्या संतांनी, महान नेत्यांनी समानतेची शिकवण दिली आहे की नाही, पण तीच शिकवण ते पायदळीत उडवतात आणि तो संत त्यांचा कारण तो त्या जातीचा आहे आणि हा नेता आमचा कारण तो आमच्या जातीचा आहे, असं जातीभेदाचं विष ते समाजामध्ये कालवतात आणि त्याच्यावरून वाद, त्याच्यावरून दंगल घडवून आणतात। आणि अशा भावना भडकवणाऱ्या लोकांच्या बाकीचे लोक विचार न करता नादाला लागतात। योग्य काय अयोग्य काय याचा स्वतंत्रपणे विचार करणं हे गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला जगण्याचं साच, जगण्याचं मर्म, जगण्यातलं सत्य कळेल असं हा श्लोक सुचवतोय असं मला वाटतं। अति आदरे सत्य शोधून पाहे। दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं। हे ज्यांना कळत नाही ते सत्याचा शोध घेत नाहीत आणि मग कुठल्या तरी भामट्याच्या एखाद्या फसवणुकीच्या षडयंत्राला ते बळी पडतात आणि आर्थिक नुकसान करून घेतात। हल्ली म्हणूनच तर डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकतात ना लोक। म्हणजे तुम्हाला एक फोन येतो, तुमच्या बॅगेमध्ये ड्रग्ज सापडले किंवा तुमच्या बँकेतलं एखादं ट्रान्झॅक्शन बेकायदा आहे, त्यामुळे तुम्हाला अटक झाली आहे, म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्या एका खोलीत बंद व्हा आणि तिथे तुमच्याशिवाय कोणी हसता कामा नाही। या सगळ्यातून सुटण्यासाठी दंड भरावा लागेल। आपल्याला आपल्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करायला सांगतात ते भामटे आणि लोक फसतात सुद्धा। खरं काय आहे याचा शोधच ते घेत नाही। तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, इमर्जन्सी ऑपरेशन करायचंय, इतके लाख ताबडतोब ट्रान्सफर करा नाहीतर त्याचा जीव जाईल असं फोन येतो आणि मंडळी खऱ्या खोट्याचा शहानिशा न करता ताबडतोब ट्रान्सफर करतात आपल्या फोनवरती। अशा भामट्यांपासून सावध राहा अशा सूचना येत असतात की नाही, पण त्यावेळेला आपण काय कटकट आहे म्हणून दुर्लक्ष करतो आणि मग नको त्या जाळ्यामध्ये आपण अडकतो। अशी आपली फसवणूक कोणत्याही पद्धतीची कधीही होऊ नये म्हणून सत्याचा शोध घेतला पाहिजे असं रामदास स्वामी म्हणतात। पुढे पाहता पाहता देव जोडे। याचा अर्थ प्रयत्नांचा योग्य परिणाम आपल्याला दिसतो असा आहे असं मला वाटतं। पाणी उकळताना भांड्यावरचं झाकण थडथडतं हे सुद्धा अनेकांनी पाहिलं होतच की, पण शोधक नजरेनी फक्त जेम्स वॅटनी पाहिलं आणि मग वाफेचं इंजिन तयार झालं। अनेक प्रथांचं आंधळेपणानं पालन करणं सुद्धा आपण सोडलं पाहिजे। लग्नात सासूच्या मांडीवर सुनेला बसवण्याची पद्धत का होती, तर तेव्हा लहानपणी लग्न होत असत, मग सासूच्या मांडीवर सुनेला बसवलं की त्यांच्यातील आपलेपणा वाढेल असा त्यामागे उद्देश होता। पण आता परवा मी बघितलं 25 वर्षाची वजनदार सून तिला 70 वर्षाच्या सासूच्या मांडीवर बसवत होते सगळेजण मिळून। अर्थ जाणून न घेता तो विधी करत असल्यामुळे तो विधीच हास्यास्पद झाला। भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। जो माणूस सत्याचा शोध घेत नाही तो अज्ञानी राहतो आणि त्या अज्ञानाचा त्याला अहंकार सुद्धा असतो बरं का। म्हणजे चुकत असूनही मीच बरोबर असं तो ठामपणे म्हणत राहतो। अरे प्रचंड दारू पितो म्हणून एका तरुणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्याच्या सोबतीला जे वडील होते ना त्यांनी आलेल्या नातेवाईकांकडे कशाची मागणी करावी, दारूची। मला ना रात्री झोपताना जरा 2 पेग लागतातच हो, प्लीज मला आणून जाल का। आणि मग हॉस्पिटलमध्ये दारू कशी नेणार म्हणून मग त्या नातेवाईकांनी ती दारू कशी नेता येईल याच्यासाठी आटापिटा केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले। आनंदाच्या आणि यशाच्या
अशा भ्रामक कल्पनांमधून आपण बाहेर यावं आणि खऱ्या आनंदाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू व्हावा म्हणून हा श्लोक लिहिलाय असं मला वाटतं. तुम्ही अगदी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देताय ना, त्यामुळे अवघड वाटणारी न समजणारे श्लोक सुद्धा अगदी आपल्यासाठीच लिहिले आहेत असं वाटायला लागलंय. मला असं वाटतं की हा उपक्रम सगळ्यांच्या हिताचा आहे आणि याच्या लिंक सगळीकडे पोहोचल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. माझ्या लहानपणीनं सुलेखनाची वही असायची. म्हणजे अक्षर काढता येते पण ते वळणदार व्हावं म्हणून सुलेखनातल्या वहीतल्या अक्षरांवरनं आम्ही रोज गिरवायचो. संस्कारांचं सुद्धा तसंच आहे. एका दिवसात ते होत नसतात, ते वारंवार सांगितल्यानंतर होणारी गोष्ट आहे. म्हणूनच रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक लिहिले आणि त्याचा अर्थ सगळ्यांपर्यंत सहजतेनं पोहोचावा म्हणून हे व्हिडिओज मी करते. अर्थात मी व्हिडिओज बनवतेय, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मी एकटी असमर्थ आहे म्हणून तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. सगळ्यांच्या भल्यासाठी. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय